श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 6वे पर्व औषावतरण पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचत होतो जन्मेजयाने विचारलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे वैशंपायन कशा प्रकारे देतात हे आज आपण पुढे वाचूया. सौती पुढे सांगू लागले. वैशंपायन म्हणाले, कृष्णद्वैपायन महर्षी व्यासांनी कथन केलेल्या या पवित्र आख्यानांनी सांगण्यासारख्या विषयांचा व्याप फार मोठा आहे. यास्तव हे राजन, मला थोडा अवसर दे. अखिल त्रैलोक्याचे ज्याच्या चरणी नम्र व्हावे अशा महातेजस्वी व्यास महर्षींचे मनोगत मी तुला सांगणार आहे. सत्यवती पुत्र व्यास महर्षींनी मोठ्या पुण्याईचे फल असलेले 1,00,000 श्लोकांचे हे आख्यान अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे. जो प्रज्ञावंत पुरुष हे आख्यान इतरांना कथन करील आणि जो पुरुष याचे श्रवण करील तो ब्रह्मलोकाप्रत जातील आणि देवांची योग्यता त्यांना प्राप्त होईल. वेदांची जी योग्यता तीच या व्यासकथित आख्यानाची योग्यता आहे. ते जितके पवित्र आहे तितकेच रमणीयही आहे. या जगात जे जे म्हणून श्रवणीय आहे त्या सर्वांपेक्षा हे आख्यान श्रेष्ठ आहे आणि या पुराणाचे गोडवे ऋषींनी गायलेले आहेत. या महापवित्र इतिहासामध्ये अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थांचे समग्र विवेचन आढळेल आणि मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या बुद्धीचे कर्तृत्वही याच्यापासून सिद्ध होईल. प्रतिष्ठित, दानशील, सत्यशील आणि श्रद्धावंत आस्तिक पुरुषांना कृष्णद्वैपायन प्रणीत हा महाभारत नामक वेद जो विद्वान ऐकवितो त्याला धनाची प्राप्ती होते. या इतिहासाच्या श्रवणाने भ्रूणहत्येपासून उद्भवलेले पापही नष्ट होते. राहूने ग्रासलेला चंद्र त्याच्या तावडीतून मुक्त व्हावा त्याप्रमाणे क्रूर कर्मा मनुष्यही या इतिहासाच्या श्रवणामुळे सर्व पातकांपासून मुक्त होतो. विजिगीषू पुरुषाने जय नामक या इतिहासाचे अवश्य श्रवण करावे. हा इतिहास श्रवण केल्याने राजा सर्व पृथ्वी पादाक्रांत करावयास समर्थ होतो आणि शत्रूवर तो मात करतो. हा इतिहास श्रेष्ठ पुसवन म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा संस्कार होय. उत्कृष्ट स्वस्त्ययन म्हणजे अभ्युदयांचा उपाय होय. अभिषिक्त युवराजाने आणि युवराज्ञीने या महाभारत रूपी पुसवनाचे व स्वस्त्ययनाचे नित्य श्रवण केले असता त्यांना वीरपुत्र प्राप्त होतो अथवा राज्यभागिनी कन्या प्राप्त होते. महाभारत हे पवित्र धर्मशास्त्र आहे, सर्वोत्कृष्ट अर्थशास्त्र आहे आणि ते मोक्षशास्त्रही आहे. अपरिमित बुद्धी असलेल्या व्यास महर्षींनी महाभारताच्या रूपाने ही शास्त्रे ग्रथित करून ठेवली आहेत. काही पुरुष या इतिहासाचे कथन विद्यमान काळी करीत असतील आणि इतर काही पुढच्या काळातही त्याचे श्रवण करतील. याच्या श्रवणाने पुत्रांना वडीलधाऱ्या माणसांची शुश्रूषा करण्याची गोडी लागते आणि सेवकांना आपल्या धन्याची मर्जी बाळगण्याची विद्या अवगत होते. जो पुरुष या इतिहासाचे श्रवण करतो त्याचे कायिक, वाचिक आणि मानसिक सर्व प्रकारचे पाप सत्वर नष्ट होते.
भरतकुलोत्पन्न राजांच्या स्पृहणीय जन्माचा वृत्तांत श्रवण करणाऱ्या मत्सररहित म्हणजे गुणांवर दोषारोप करणाऱ्या पुरुषांना व्याधीचे कसलेही भय राहत नाही. मग परलोकाचे भय ते कुठून असणार? पुण्यकर्म करण्याची इच्छा करणाऱ्या प्रतापी पांडवांची कीर्ती अखिल विश्वात पसरविणाऱ्या, अपार धनाचे स्वामी असलेल्या, तेजाने तळपणाऱ्या, सकल विद्यांच्या अध्ययनाने तेजपुंज झालेल्या आणि सर्व जगात गाजलेली लोकोत्तर कृत्ये करणाऱ्या इतर असंख्य क्षत्रियांचा नावलौकिक दुनियेत वाढविणाऱ्या कृष्णद्वैपायन व्यास महर्षींनी हे परम वरिष्ठ, वैभवशाली, आयुर्वर्धन, पवित्र आणि दिव्य महाभारत रचिले आहे. पुण्याची जोड प्राप्त व्हावी या उद्देशाने जो पुरुष या जगात शुचिरभूत ब्राह्मणांना हे परम पवित्र महाभारत ऐकविल त्याला शाश्वत धर्माची जोड लाभेल. कुरुवंशाच्या कीर्तीचा सतत प्रचार आणि प्रसार करणाऱ्या अशा पावन पुरुषांच्या वंशाचा विस्तार होईल आणि जगात तो वंदनीय ठरेल. नित्य व्रतस्थ राहून चातुर्मास्यामध्ये जो ब्राह्मण या पवित्र इतिहासाचे पठण करील त्याच्या सर्व पातकांचे परिमार्जन होईल. इतकेच नाही तर महाभारताचे पठण करणारा हा असा ब्राह्मण वेदांमध्ये पारंगत समजला जाईल. या महाभारत नामक इतिहासात देवांचे, राजर्षींचे, पावन ब्रह्मर्षींचे, पापांचे निरसन झालेल्या लोकांचे आणि प्रत्यक्ष कृष्णाचे गुणसंकीर्तन आहे. देवदेवेश्वराचे व देवांचेही यात वर्णन आहे. 6 कृत्तिकांपासून जन्मलेल्या कार्तिकेयाचेही वर्णन यात आहे. यात ब्राह्मणांचे व धेनूचे महात्म्य वर्णिलेले आहे. एकंदरीत हे महाभारत म्हणजे सर्व वेदांचे संमेलन आहे आणि म्हणून सर्व धर्मशील पुरुषांनी याचे श्रवण करावे हे त्यांचे प्राप्त कर्तव्य आहे. जो विद्वान ब्राह्मण पर्वकाळी हे महाभारत इतरांना ऐकविल त्यांच्या पातकांचा विनाश होईल. स्वर्गाचे राज्य त्याच्या हातात येईल. इतकेच काय पण तो शाश्वत ब्रह्मपदाचीही प्राप्ती करून घेईल. एखाद्याने श्राद्धाच्या समयी याचा एखादा भाग जरी ब्राह्मणांना ऐकविला तरी त्याचे ते श्राद्ध पितरांना शेवटी शाश्वत फळ प्राप्त करून देते. दिवसा कायेने अथवा मनाने जे पाप माणसाच्या हातून कळत अथवा न कळत घडते ते सारे पाप या महाभारत नामक आख्यानाचे श्रवण करताच विलीन होऊन जाते. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.